नमस्कार मित्रांनो, आविन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 डिसेंबर 2021च्या चालू घडामोडी बघणार आहोत। या सर्व घडामोडी येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। सर्वांना रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आमच्या या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे चालू घडामोडी त्याच्या संदर्भातल्या डिटेलमध्ये आम्ही या व्हिडिओवरती नोट्स अपलोड करत असतो किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। सो बघूया आपण आजच्या न्यूज। आजची पहिली न्यूज आहे कोवोवॅक्स आणि कॉर्बेवॅक्स या दोन कोविड प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। मागच्या 2 ते 2.5 वर्षापासून पूर्ण जगामध्ये या कोरोनानं थैमान घातलेलं असताना या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी DCGI म्हणजेच भारताची जी काही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आहे किंवा ड्रग कंट्रोलर जनरल यांच्या माध्यमातून या लसीच्या प्रतिबंधात्मक लसीच्या वापरासाठी आपत्कालीन मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्या आधी या DCGIने भारतामध्ये वेगवेगळ्या लसींना त्यांनी परमिशन दिलेली आहे। मात्र भारताकडून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 लसी ज्या आहेत त्या भारतामध्ये स्वतः तयार करण्यात आलेल्या होत्या किंवा भारतामध्ये त्या विकसित करण्यात आलेल्या होत्या आणि आता याच्यानंतर कोवॅक्सिन कोविशिल्डच्या नंतर कोवोवॅक्स कॉर्बेवॅक्स तसेच याच्या आधी जॉन्सन अँड जॉन्सन स्पुटनिक वेगवेगळ्या प्रकारच्या लसींना मान्यता देण्यात आलेली आहे। मात्र काल कोवॅक्स आणि कॉर्बेवॅक्स यांना आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आलेली आहे। बघूया आपण त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये। केंद्रीय औषध महानियंत्रकाने किंवा नियंत्रक कार्यालयाने म्हणजे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोवोवॅक्स आणि कॉर्बेवॅक्स या 2 कोरोना प्रतिबंधक लशीचा आपत्कालीन वापरास मंगळवारी मंजुरी दिलेली आहे। 2 प्रकार असतात, एक तर लस असते आणि दुसरं एक औषध असतं। लस ही केव्हा वापरली जाते तर एखादा आजार एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला त्या आजाराची लागण होऊ नये म्हणून त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण वॅक्सिन देत असतो। सो अशा प्रकारची ही वॅक्सिन कोवॅक्स आणि कॉर्बेवॅक्स या 2 वॅक्सिनला सध्या DCGIनं मंजुरी दिलेली आहे। आणि सेकंड थिंग असते औषध। हे औषध म्हणजे एखाद्या व्यक्तीला आजाराची लागण झाल्याच्या नंतर त्यातून क्युअर करण्यासाठी औषध त्या व्यक्तिमत्वाला दिलं जातं किंवा त्या रुग्णाला दिलं जातं। सो लक्षात ठेवलं पाहिजे आपण वॅक्सिन ही प्रतिबंध करण्यासाठी असते म्हणजेच आजार होऊ नये म्हणून वॅक्सिन असते आणि आजार झाल्याच्या नंतर औषधाची आपण काय करतो पेशंटला औषध देण्याचा प्रयत्न करत असतो। सो बघूया कोवॅक्स आणि कॉर्बेवॅक्स बरोबरच केंद्रीय औषध महानियंत्रकाने म्हणजे DCGIने मॉल्नुपिराविर या औषधाच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिलेली आहे। म्हणजे मॉल्नुपिराविर हे जे काही अँटीव्हायरल ड्रग आहे हे ड्रग कोरोनाच्या उपचारासाठी किंवा कोरोनावरती ट्रीटमेंट म्हणून औषधाच्या रूपामध्ये याला वापरण्यासाठी परमिशन दिलेली आहे। म्हणजे कोवोवॅक्स असेल किंवा कॉर्बेवॅक्स असेल कोविशिल्ड असेल जॉन्सन अँड जॉन्सन स्पुटनिक V असेल ह्या सर्व लसीचे प्रकार आहेत आणि मॉल्नुपिराविर जे आहे हा औषधाचा प्रकार आहे। सो मॉल्नुपिराविर याला देखील DCGIनं परमिशन दिलेली आहे। नोव्हॅक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संयुक्त भागीदारीतून कोवोवॅक्स ही लस बनवली गेलेली आहे। नोव्हॅक्स ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि भारतातील जे काही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून किंवा कंपायलेशनमधून कोवोवॅक्स नावाची लस भारतामध्ये बनवली गेलेली आहे। कोवॅक्स ही लस अमेरिकेतील नोव्हॅक्स कंपनी तर्फे विकसित करण्यात आली असून या लसीचे उत्पादन व वितरण भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अंतर्गत केलं जाणार आहे। म्हणजे ही कोवोवॅक्स जी लस आहे अमेरिकन नोव्हॅक्स जी कंपनी आहे त्याच्यामार्फत ती विकसित करण्यात आली आहे। मात्र त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटमध्ये वाटण्याचं काम भारतामधील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करणार आहे। आत्तापर्यंत या कोवोवॅक्स लसीला जागतिक आरोग्य संघटनेसोबत इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन या देशाने आपत्कालीन वापरास मंजुरी दिलेली आहे। म्हणजे कोवॅक्स लस आत्तापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेसह वेगवेगळ्या देशांनी ही वापरण्याला परमिशन दिलेली आहे कारण ही लस 80 ते 90% परिणामकारक आहे। तर हैदराबादील बायोलॉजिकल कंपनीने कॉर्बेवॅक्स लसीची निर्मिती केलेली आहे। म्हणजे कॉर्बेवॅक्स जी लस आहे
ही लस भारतीय आहे. कोवॅक्स ही लस भारतीय नाही आहे, कारण ती कोवोवॅक्स जी लस आहे नोवावॅक्स नावाच्या अमेरिकन कंपनीनं ती बनवलेली आहे. मात्र भारतामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम आहे. मात्र ही जी काही कॉर्बेवॅक्स नावाची लस आहे, ही कॉर्बेवॅक्स लस हैदराबादमधील बायोलॉजिकल ई या कंपनीनं निर्मिती केलेली आहे. म्हणजे ही लस भारतामध्ये तयार झालेली आहे. कॉर्बेवॅक्स ही लस संपूर्णपणे भारतीय बनावटीची असून भारतात तयार झालेली कोरोना प्रतिबंधक तिसरी लस आहे. आता तिसरी लस का, तर याच्या आधी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी भारतामध्ये तयार झालेल्या होत्या आणि ही थर्ड अशी कॉर्बेवॅक्स अशी थर्ड लस आहे जी संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. म्हणजे कोरोनाच्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये भारताने लस देण्यामध्ये हॅट्रिक केलेली आहे. सर्वप्रथम कोविशिल्ड, नंतर कोवॅक्सिन, आता कॉर्बेवॅक्स ह्या तिन्ही लसी भारतीय बनावटीच्या आहेत आणि तिन्ही लसीमध्ये जागतिक स्तरावरती आघाडीची असलेली आणि भारतामधली सर्वात नामांकित कंपनी, त्याला आपण SII म्हणतो, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, याच्या अंतर्गत ह्या विकसित करण्यात आलेल्या आहेत, ह्याच्या अंतर्गत ह्या बनवण्यात आलेल्या आहेत. आणि कॉर्बेवॅक्स ही जी लस आहे, ही लस 90% परिणामकारक आहे कोरोनाच्या ह्याच्यावरती. म्हणजे लस घेतल्याच्यानंतर तुम्हाला 90% चान्सेस असे आहेत की तुम्हाला कोविडची लागण होणार नाही. सो अशा प्रकारे ह्या दोन लस ज्या आहेत त्या भारतामध्ये सध्या मान्यता दिली गेलेली आहे DCGIच्या अंतर्गत. कोणतीही लस त्याला परवानगी देण्यासाठी DCGIकडे त्याच्याकडे आपल्या नमुने पाठवावे लागतात. तुम्ही कुठे कुठे त्याचा DCGIच्या अंतर्गत त्याचा सक्सेस रेशो किती आहे प्रत्येक व्यक्तीवरती किंवा प्रत्येक याच्यावरती वापरून बघितलं जातं. त्यांना जर सक्सेस वाटलं तरच ती लस त्यांच्याकडून परमिशन दिली जाते. कोरोना प्रतिबंधक लढ्यात आत्तापर्यंत भारतात मान्यताप्राप्त लसी म्हणजे कोविडचा पॅन्डेमिक काळामध्ये आत्तापर्यंत भारतामध्ये कोणकोणत्या लसीला मान्यता दिलेली आहे. एक आहे कोविशिल्ड, ही जे कोविशिल्ड लस आहे भारतीय लस आहे. कोवॅक्सिन भारतीय लस आहे. स्पुटनिक व्ही ही जे लस आहे ही रशियाची लस आहे, स्पुटनिक व्ही. नंतर झायकोडी जी झायडस कॅडिला या कंपनीनं बनवलेली आहे. नंतर जॉन्सन अँड जॉन्सन, कॉर्बेवॅक्स आणि कोवॅक्स ह्या नुकत्याच 2 आहेत, यांना परमिशन भेटलेली आहे. म्हणजे भारतामध्ये DCGIच्या अंतर्गत किंवा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आत्तापर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक व्ही, झायकोडी, जॉन्सन अँड जॉन्सन, कॉर्बेवॅक्स आणि कोवोवॅक्स नावाच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे. कोरोना प्रतिबंधक लढ्यात भारतातील तयार लसी बघा, म्हणजे भारतामध्ये कोणकोणत्या तयार लसी झाल्यात, तर एक आहे कोवॅक्सिन. आपण आधीच सांगितली, ही जी कोवॅक्सिन आहे भारत बायोटेक नावाच्या कंपनीनं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मदतीनं ही लस तयार केलेली आहे कोवॅक्सिन. आणि हा जो कोवॅक्सिन आहे, कोवॅक्सिनचा पहिला डोस आणि सेकंड डोस ह्या दोन्हीमधलं फरक आहे 4 ते 6 आठवडे. म्हणजे तुम्ही जर आज लस घेतली एक, तर तुम्ही 4 ते 6 आठवड्याने म्हणजे 4 ते 6 आठवड्याने या कोवॅक्सिनचा सेकंड डोस घेऊ शकता. भारतामध्ये तयार दुसरी लस आहे कोविशिल्ड. ही कोविशिल्ड लस जी आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ॲस्ट्राझेनेकाच्या मदतीनं बनवलेली आहे. आणि ही जे कोविशिल्ड आहे, कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस या दोन्हीमध्ये अंतर आहे 12 ते 16 आठवड्याचा. हे तुम्ही आत्ता घेतलं ते आधी आठवडे कमी होते, 4 आठवड्यानंतर ते वाढून 12 ते 16 आठवडे करण्यात आलेली आहे. म्हणजे कोविशिल्ड 12 ते 16 आठवडे एवढा कालावधी सेकंड डोससाठी आहे. तिसरी जी लस आहे कॉर्बेवॅक्स, जी की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानंच बनवलेली आहे. या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही जी कॉर्बेवॅक्स लस आहे, हैदराबादमधील ई बायोलॉजिकल जी आहे या कंपनीने ही लस बनवलेली आहे कॉर्बेवॅक्स. याचा कालावधी आहे 0 ते 28 दिवस. म्हणजे तुम्ही जर आज लस घेतली तर सेकंड डोस तुम्हाला 28 दिवसाच्या मध्ये घ्यावा लागणार आहे. आणि जी कोवॅक्स लस लॉन्च केली आहे ती देखील 0 ते 21 दिवसाच्या मध्ये सेकंड डोस तुम्हाला घेता येणार आहे. सो या कोविडच्या काळामध्ये भारतामध्ये विकसित लस या कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि कॉर्बेवॅक्स या सर्व लसी भारतामध्ये विकसित झालेल्या आहेत. सो ही जी न्यूज आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. लसीचं आपल्याला नाव माहिती असलं पाहिजे, कोणी तयार केली, कोणाच्या मदतीनं तयार केलेली आहे. सो ही जी की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे, या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना 1966 सायरस पूनावाला, जे की SIIचे MD होते, यांनी याची स्थापना केली. याचे सध्याचे CEO आहेत आदर पूनावाला आणि यांचं हेडक्वार्टर आहे पुण्यामध्ये. जागतिक स्तरावरील लस निर्मितीमध्ये एक नामांकित कंपनी म्हणून या लसीचा म्हणजे ह्या कंपनीचा उल्लेख केला जातो. भारतामध्ये सर्वात मोठी ही लस
सर्वात मोठी ही कंपनी कोविड काळामध्ये लसीचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये आघाडीवरती संस्था म्हणून कार्यरत आहे. याच इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ब्रिटनचं जे काही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी देखील कोविड किंवा वेगवेगळ्या लसीच्या उत्पादनासाठी 500 कोटी रुपयाची मदत या इन्स्टिट्यूटकडून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कोविडच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा जो कोविड आहे सर्वप्रथम चीनमधील वुहान शहरामध्ये आढळला, भारतामध्ये केरळ राज्यामध्ये आढळला. नंतर जो काही ओमिक्रॉन व्हायरस आला आहे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये याचा उगम आहे. भारतामध्ये सर्वप्रथम मुंबईतील डोंबिवली या ठिकाणी हे ओमिक्रॉन नावाचा व्हेरियंट सापडलेला होता. सो हे सर्व महत्त्वाचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज बघा. एडवर्ड ओ विल्सन यांचे निधन. अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. एडवर्ड ओ विल्सन हे व्यक्तिमत्व या पूर्ण जगावरती एक निसर्गतज्ञ, एक बायोलॉजिस्ट तसेच एक लेखक म्हणून सुप्रसिद्ध असलेले आणि मुंग्यांच्या संशोधनासाठी एक आगळंवेगळं संशोधन म्हणजे मुंग्यांचं संशोधन, या मुंग्यांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले आधुनिक जगातील यांना आपण आधुनिक जगातील डार्विन म्हणतो किंवा 21व्या शतकातील डार्विन असं म्हणतो. या व्यक्तिमत्वाचं नुकतंच काल 26 डिसेंबरला निधन झालेलं आहे. हे व्यक्तिमत्व अमेरिकेशी बिलॉंग करतं. यांचं संशोधन मुंग्याच्या बाबतीमध्ये आहे म्हणून याच्यावरती एखाद्यास वन लाईनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, आधुनिक जगातील डार्विन, जैवशास्त्रज्ञ, निसर्गतज्ञ आणि लेखक म्हणून परिचित असलेले एडवर्ड ऑसबर्न विल्सन यांचे नुकतेच निधन झालेलं आहे 26 डिसेंबर 2021ला. त्यांच्या उपाधी बघा, आधुनिक जगातील डार्विन, बायोलॉजिस्ट, नॅचरलिस्ट म्हणजे नेचरलिस्ट आपण त्याला म्हणतो, निसर्गतज्ञ आणि रायटर म्हणून परिचित असलेले हे व्यक्तिमत्व यांचं निधन झालेलं आहे. मुंग्याविषयीच्या संशोधनासाठी ते जगामध्ये सुप्रसिद्ध होते. स्टेटमेंट वन लाईनर कुठेही विचारला जाऊ शकतो, प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. मुंग्याविषयी प्राधान्याने संशोधन करताना मुंग्यांचा स्वभाव, गुणांच्या आधारे मानवी परस्पर संबंधांचा आणि जनुकीय रचनेचा अभ्यास करून त्याने मांडलेल्या संशोधनाबद्दल विल्सन यांना आधुनिक जगतातील डार्विन असं संबोधलं जातं. म्हणजे मुंग्याचा स्वभाव गुणांच्या आधारे मानवांशी परस्पर संबंध जोडण्याचं काम या व्यक्तिमत्वानं केलेलं आहे. सो यासाठी त्यांना आधुनिक जगतातील डार्विन असं म्हटलेलं आहे. अमेरिकेत अलाबामा राज्यातील बर्मिंगहॅममध्ये 1929ला या व्यक्तिमत्वाचा जन्म झाला होता आणि 1931 पासून 2021 म्हणजे जवळपास 70 ते 90व्या वर्षी या व्यक्तिमत्वाचं निधन झालेलं आहे. बालपणातच आईवडील विभक्त झाल्यामुळे एडवर्ड यांनी आपले बालपण निसर्गाच्या सानिध्यात घातलेलं आहे. म्हणजे बालपणामध्ये जेव्हा आईवडील विभक्त झाले, यांचे वडील दारू प्यायचे, ड्रिंक करायचे. ड्रिंक करल्यामुळे यांना वडिलांचं सानिध्य लाभलं नाही. नंतर ते निसर्गामध्ये राहू लागले. झाडांच्या, निसर्गांच्या, तलावांच्या सानिध्यामध्ये राहून त्या ठिकाणीच ते आपलं जो काही बालपण आहे ते त्या ठिकाणी घालवायचे. अमेरिकेतील पहिल्या बाहेरून स्थलांतरित मुंग्यांचा शोध त्यांनी सर्वप्रथम लावलेला होता. म्हणजे अमेरिकेमध्ये सर्वप्रथम ज्या बाहेरच्या मुंग्या आलेल्या होत्या त्या मुंग्यांचा फर्स्ट टाईम शोध या एडवर्ड यांनी लावलेला होता. म्हणून यांनी मुंग्याच्या शोधामध्ये एक सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व हे आहे. हे व्यक्तिमत्व डोळ्याने आंधळं देखील होतं, कारण वडील एक्सपायर झाल्याच्यानंतर हे निसर्गामध्ये राहू लागले. डबक्यामध्ये खेळणे, पोहणे, डबक्यामध्ये पोहता पोहता माशांशी तडजोड करताना किंवा माशासोबत खेळताना त्याचा डोळा एकदा फुटलेला होता. म्हणून हे एक अंध व्यक्तिमत्व देखील होतं. मुंग्याचे रासायनिक संज्ञापन यांचे सर्वाधिक गाजलेले संशोधन आहे. याचं जे काही रिसर्च आहे, मुंग्याचे केमिकल संज्ञापन हे जे आहे त्यांचं सर्वाधिक गाजलेलं संशोधन होतं. एडवर्ड यांच्या म्हणण्यानुसार मुंग्यांची वागणे जसे जनुकीय संरचनेनुसार असते तसे मनुष्यांचे देखील असते. म्हणजे जे काही जेनेटिकल स्ट्रक्चर असतं त्यानुसार जशा मुंग्या बिहेव करतात तसंच माणसाचं देखील असतं. त्यामुळे लाखो वर्षात मनुष्य उत्क्रांत होत आला याचे कारण त्याचा मेंदू नव्हे तर जनुकीय संरचना आहे असा दावा त्या व्यक्तिमत्वानं केलेला आहे. म्हणजे एडवर्ड यांच्या म्हणण्यानुसार जे काही जेनेटिकल स्ट्रक्चर असतं किंवा जेनेटिकल जी काही रचना आहे त्याच संरचनेवरती मनुष्याची उत्क्रांती झालेली आहे, नक्की मेंदूच्या आधारावरती, हे असा दावा त्यांनी केलेला आहे. एडवर्ड यांच्या शैलीदार ललितेतर लिखाणाबद्दल त्यांना आत्तापर्यंत 2 वेळेस पुलित्झर प्राईज भेटलेले आहेत. 1979मध्ये आणि 1981मध्ये 2 वेळा त्यांना पुलित्झर प्राईज देण्यात आलेलं आहे. आणि एडवर्ड ऑसबर्न हे जे काही व्यक्तिमत्व आहे
यांचं टोपण नाव आहे द न्यू डार्विन, डार्विन्स नॅचरल एअर अँड द डार्विन्स ऑफ 21st सेंचुरी. ही त्यांची टोपण नावे आहेत. येणाऱ्या परीक्षेमध्ये डायरेक्ट याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्यक्तिमत्व अमेरिकेमधील आहे, मात्र मुंग्यांच्या संशोधनासाठी या व्यक्तिमत्वाला आधुनिक जगातील डार्विन असं म्हटलं जातं. सो याच्यावरती आपल्याला वन लायनरमध्ये एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो या व्हिडिओमध्ये आपण ह्या 2 गोष्टी बघितल्यात. दोन्ही गोष्टी येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोविडवरती तर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात, त्या लशी आपल्याला पाठ देखील असलं पाहिजे. आणि सेकंड हे जे एडवर्ड आहेत आधुनिक डार्विन यांच्याबद्दल देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी माझा नंबर आहे. तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर माझ्या 98,500,98,402 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲपला हाय करू शकता. तुम्ही या नोट्स डिजिटल स्वरूपामध्ये तुम्ही मिळवू शकता. तसेच आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ प्लस जे काही तुमच्या नोट्स असतील माझ्या, ह्या नोट्स तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये रीड करण्यासाठी भेटणार आहे. म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचं न्यूजपेपर वाचायची गरज पडणार नाही, कारण तुम्हाला नोट्स ह्या माझ्याकडून भेटणार आहेत. सो सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. आणि अद्यापही तुम्ही व्हिडिओ जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थांबूया आपण इथे. थँक्यू.